बेहतरीन आहे, फर्स्ट क्लास आहे, ब्युटिफुल आहे. कारण आज 3 वर्ष अजय या स्पर्धेला कम्प्लीट होत आहेत आणि ही परंपरा मात्र या ठिकाणी वर्षानुवर्ष आम्हाला सुरू ठेवायची आहे. त्याच उद्दिष्टाने या स्पर्धेचं आपण नियोजन पाहत असतो. ग्रामपंचायत प्रीमियर लीग. चला फायटर्स प्लीज सलामीची जोडी त्वरित पाठवायची आहे. धनेश फायटर्स प्लीज आपण सलामी जोडी त्वरित पाठवा. कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्या. धनेश फायटर संघ सध्या बॅटिंग करणार आहे आणि त्या संघाच्या प्रत्येक फलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे. पर 6 500 रुपीज रवींद्र पाटील यांच्याकडून दिले जाणार आहे. तालियों की जोरदार गूंज और प्लेयर्स पेविलियन में से दोनों प्रारंभिक बल्लेबाज अब धीरे धीरे मैदान में प्रवेश करते हुए धनेश फाइटर्स के लिए पिछला मैच सेमीफाइनल, क्या बेहतरीन रनचेज, सक्सेसफुल रनचेज 50+ टोटल. बहुत मुश्किल रहा यहाँ पर इस टूर्नामेंट में खासतौर पर चेज करना, लेकिन धनेश फाइटर्स ने वो करके दिखाया. हो निश्चितपणे. आणि अजय त्या ठिकाणी पूर्णपणे डोक्याचा वापर केला दुर्गेश भोईरनं, त्याला चांगली साथ दिली प्रतीक ठाकरेनं आणि अखेर आता मात्र त्याने सुद्धा फायनलचं तिकीट बुक केलंय. पाहू शकाल ऑरेंज जर्सीमध्ये जो भगवा रंग आहे तो प्रत्येकाच्या नसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भगवा रंग म्हटला तर महाराष्ट्राची आणमान शान. आणि दुसरा रंग आपण पाहिलं की जेव्हा आपण सेलिब्रेशन करतोय जे गुलाल उधळतोय त्या कलरचा रंग आपण पाहतोय मनोहरजी भोईर यांच्या संघावरती चढवली गेली रेड. आणि अजय सांगावंसं वाटते की हे दोघेही जे पुरस्कार आहेत ते क्लासमेट आहेत, कच्चे पक्के मित्र आहेत आणि त्या दोघांमध्ये ही लढाई आता मात्र होणार आहे. ही लढाई कडवी असेल तर चांगलं होईल. प्रेक्षक सुद्धा मात्र या सामन्याचा आनंद घेतील. लेट्स प्ले. चला एकदा टाळ्यांचा गजरा असू द्या या फायनल साठी जीपीएल सीजन 3. पहली गेंद हवा में, ओ बेहतरीन कैच, गैप में नहीं खेल पाए, गेंद को नीचे नहीं रख पाए अक्षय वाघे और करारा झटका पहली गेंद पर फाइनल मैच में धनेश फाइटर्स को. मिडॉपला जे बीट करण्याचा प्रयत्न होता आणि ऐकीन मिडॉपला बीट करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी थोडंसं स्ट्रोकमध्ये आपण जर पाहिले तर पूर्णपणे ताकद झुकली, टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि त्या अनुषंगाने मात्र पहिल्या चेंडूवरती विकेटचं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. आणि अजय या दोन्ही टीमचा आपण विचार केला तर धनेश फायटर संघाचे पुरस्कर्ते आहेत कुकसे गावचे आणि परी 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत भुईर गावातील. परंतु आता परी 11 संघामध्ये आपण जर पाहिलं तर धनेश 11 संघाचे जे खेळाडू आहेत ते जास्ती संख्येने आहेत आणि धनेश फायटर जो संघ आपण पाहतोय त्या संघामध्ये जय महाराष्ट्र भुईर गावातील खेळाडू जास्त आहेत. क्या बात है, अपोजिट है थोड़ा सा, लेकिन ये होता ही रहता है. ये फ्रेंचाइजी क्रिकेट का मजा है. पहली गेंद पर विकेट गिरा है, प्रतीक आए हैं, आते ही एक लंबा शॉट खेलने का प्रयास लेकिन चूक गए. थोड़ी सबमरीन डिलीवरी थी, नीचे रहती हुई गेंद विशाल की. अच्छी शुरुआत की है विशाल ने. 4 ओवर का है फाइनल मैच और शाम धीरे धीरे ढलती हुई नजर आ रही है. थोड़ी परछाई आप देख सकते हो मैदान पर अब लंबी होती जा रही है, तो रन चेज के लिए जब बल्लेबाज आएंगे तो शायद और भी थोड़ी रोशनी कम होगी. उसी को मद्देनजर रखते हुए पहले बैटिंग करने का निर्णय लिया है धनेश फाइटर्स की कैप्टन ने, लेकिन एक अच्छा टोटल पहले बनाना पड़ेगा मैच जीतने के लिए. इस बार स्विंग किया हवा में, फील्डर है पीछे डीप मिड विकेट पर और कोई गलती नहीं. एक और विकेट का पतन. दरम्यान या ठिकाणी खास या स्पर्धेसाठी ओम टीम फिटनेस क्लबचे प्रोप्रायटर तथा किरोली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक साई शेठ बजागे यांच्याकडून साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद साई शेठ बजागे. सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत कारण क्रिकेटचे खूप पुढे चाहते आहेत. दरम्यान माजी क्रिकेटपटू कुकसे गावातील रमेश आत्माराम पाटील यांचं इथं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. परंतु फायनलच्या मॅचमध्ये अजय असं वाटतं की फलंदाज जास्त घाई करतायत कारण 2 विकेट्स पहिल्याच ओव्हरमध्ये ते गमावले आणि धाव फलकावरती आतापर्यंत एकही धाव नाहीये. व्हेरी डिसअपॉइंटिंग स्टार्ट फॉर धनेश फाइटर्स.
ओ आतिश बीमर, नो बॉल का इशारा। यहाँ पर फील्डर का प्रयास अच्छा था। हाँ, बल्लेबाजों ने कोई ज्यादा रन्स दौड़ने की कोशिश नहीं की है, एक ही रन पर संतुष्ट हुए हैं। नो बॉल जरूर है, अगली गेंद फ्री हिट रहेगी और फ्री हिट खेलने का मौका दुर्गेश के पास रहेगा। सेव आहे जबरदस्त प्रयत्न पाहिले आपण करण पाटीलकडून. षटकाराचं रूपांतर सिंगलमध्ये केलं आणि काय फटका खेळला होता त्या ठिकाणी आकेश पारधीनं. एक क्षण असं वाटलं की चेंडू मिडविकेटच्या पलीकडे निघून जाईल, परंतु करणचं कौतुक करावं तेवढं कमी. ही स्पर्धा करण कधी विसरू शकणार नाहीये. एज अ फिल्डर, एज अ बॅटर, एज अ बॉलर जबरदस्त कामगिरी त्याची मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. विशाल पुन्हा एकदा ओ चांगला ड्राईव्ह, हो कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. आणि जर हा चेंडू वेस्टर्नवरती अजय लागला असता तर मात्र चित्र जी हाँ बिल्कुल काफी अलग हो सकता था। शायद दुर्गेश को डगआउट में लौटना पड़ सकता था, जोखिम ज्यादा लिया था। वैसे मिलने वाला तो केवल एक ही रन था, वो बहुत पीछे थे, निश्चित रूप से आउट हो जाते यदि डायरेक्ट हिट लगती तो। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन। आकेश और दुर्गेश की जोड़ी इस समय क्रीज पर। स्लोअर डिलीवरी, वेरी वेल डिस्गाइज स्लोअर वन। स्लोअर डिलीवरी डालना बड़ी बात नहीं है, लेकिन इस तरह से डालना कि उसको बल्लेबाज पहचान ना पाए, ये बड़ी बात होती है। हो निश्चितपणे. आणि पाहिलं तर फलंदाजाचे पूर्णपणे त्या ठिकाणी विशाल पाटील हावभाव ओळखून मात्र गोलंदाजी करतोय. या अगोदर पाहिलं तर थोडीशी वेगवान चेंडू त्याच्याकडून पाहायला मिळाली, त्याच्यानंतर मात्र वेगामध्ये थोडासा बदल केला. दोन्ही बॅट आपण पाहिले तर एकाच गावाला बिलॉंग करतात. आणि त्यानंतर पहा हो बॅटची कडा कॉट बिहाइंड. आणि या पहिल्याच ओव्हरमध्ये विशाल पाटीलनं प्रतिस्पर्धी संघाला मात्र 3 मोठे धक्के दिले. आणि पहिल्या ओव्हरच्या आय थिंक समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर परी 11 वर्चस्व ठरत असताना रनों और विकेटों के बीच में फिलहाल रेस लगी हुई है और दोनों इस समय बराबरी पर है। 3 रन बने हैं, 3 विकेट्स गिरे हैं। शानदार गेंदबाजी, शानदार शुरुआत अपनी टीम को दिलाते हुए विशाल पाटिल। धनेश 11 धनेश फाइटर्स वर्सेस परी 11, ये महामुकाबला इस समय आपके सामने है। कुकसे गांव के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण एसके एंटरटेनमेंट पर आप तक पहुंचाया जा रहा है। सभी ऑनलाइन व्यूवर्स का एक बार फिर से हार्दिक हार्दिक स्वागत। थँक्यू अजय. तर आपल्याकडे आपण पाहिलं तर ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत, तर आपण एक सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय, कारण हा सन्मान आहे शाही सन्मान. आणि जो खास मोमेंट जो आहे, जो आमचे आयोजक जी कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. आणि हा सन्मान असेल परी 11 संघाचे जे पुरस्कर्ते आहेत माजी सरपंच मनोहरजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी. आणि हा सन्मान केला जाणार आहे आयोजक मेंबर आमचे रुपेशजी दुंदाराम पाटील यांच्या शुभ हस्ते. एकदा टाळ्या असू द्या मित्रांनो परी 11 संघाच्या संघ मालकासाठी. सीझन 3 वर्ष आज या स्पर्धेला पूर्ण झाली आणि 3ही वर्षामध्ये हा संघ अंतिम सामना खेळतोय. पहिल्या पर्वामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा चषक त्यांनी उचलला, दुसऱ्या पर्वामध्ये चॅम्पियन करंट त्यांनी उचलला आणि या तिसऱ्या पर्वामध्ये संघ सध्या या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारतोय. सो वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन परी 11. मैच चालू रखे प्लीज अंपायर्स, गेम रोकना नहीं है। गिरीश के हाथ में है गेंद। गिरीश पाटिल बेहतरीन ऑलराउंड प्रदर्शन इस पूरे टूर्नामेंट में उनका रहा है। मैच विनर, बहुत बड़े मैच विनर साबित हो रहे हैं। मेहमानों से खचाखच भरा हुआ ये मंच आप देख सकते हो। 3 पर 3 नाजुक अवस्था है धनेश फाइटर्स की, एक पार्टनरशिप की ज़रूरत है और दबाव की स्थिति में अच्छी बल्लेबाजी करने के लिए दुर्गेश जाने जाते हैं, अनुभव है उनके पास। समय का ख्याल रखें प्लीज परी 11. हां, म्हणजे आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये आहे, कारण यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. गिरीश पाटील ऑन साईडला चेंडू चालला अगदी या जमिनीवरती रेंगाळत, अगदी कावू कॉर्नरवरती पाहू शकाल करण पाटील त्या ठिकाणी सज्ज आहे. एक धाव मात्र पूर्ण केली गेली दुर्गेच्या सोबतीला. आता मात्र स्वतः संघाने गिरीश पाटील आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल 5व्या क्रमांकावरती आला खेळण्यासाठी. 4 षटकांचा सामना आहे. और जिस तरह की शुरुआत हुई है योगी बल्लेबाजी में धनेश फाइटर्स की, बहुत ही निराशाजनक है। तो उसको मद्देनजर रखते हुए मुझे लगता है कि 35 तक भी पहुंचते हैं तो अच्छी रिकवरी हो सकती है। मी सुद्धा तेच अजय तुला म्हणत होतो की 4 ओव्हरमध्ये सध्या आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आपण विकेट जास्त गमावली. इथून तुम्ही जर 35चा जरी आकडा मात्र तुम्ही जर उभारला तर मात्र एक चांगला फाईट टोटल मात्र आपण म्हणू शकतोय. हो, फक्त चीप केला हवेत, कुठल्या प्रकारचा ताकद तिथे झोपली नाहीये, टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक डीप वरून येतोय, चेंडू उचलून फेक करतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. आणि अजय टॉस सुद्धा फार महत्त्वाचा असतो या क्षणाला. बॅटिंग करायची की फिल्डिंग करायची, तुम्ही आतापर्यंत जेवढे टॉस जिंकले त्यावेळी तुम्ही क्षेत्ररक्षण निवडलं जरूर,
परंतु या टीम सामन्यामध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य असू शकतो का? हो, इथे मात्र पाहू शकाल खेळायचं होतं अगदी पॉईंटला चेंडू चालला गॅपमधून आणि शेवटच्या क्षणाला मात्र पावलांचा वापर केला, चेंडूला थांबवलं गेलं, तत्पुरती 2 धावा पूर्ण झाल्या गेल्या. दरम्यान आपल्यामध्ये पाहू शकाल पार्थ एंटरप्राइजेस संघाचे पुरस्कर्ते आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी कॅश प्राईज देणारे दानशूर व्यक्तिमत्व गुरुशेठ फिरंगणे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. बेहतरीन टीम पार्थ एंटरप्राइजेस और पिछला मैच हालांकि ज़रूर हारे सेमीफाइनल, लेकिन गुरुनाथ फिरंग ने उन्होंने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की, 42 रनों की उम्दा पारी खेली. इस बार थोड़ी कमज़ोर गेंद थी, फ़ायदा नहीं उठा पाए, फिर से पैर से रोका गया है गेंद को फील्डर द्वारा. और यहाँ पर डीआरएस की मांग. बैटिंग साइड का रिव्यू. आपल्या ग्रामपंचायतीमधील एक लेजंड खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय. नेहमीच आपल्या ग्रामपंचायतीचं त्यांनी नाव लौकिक केलेलं आहे असा हा खेळाडू मिस्टर सुरेश पारदे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सुद्धा आम्ही GPLच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सध्या आपण पाहू शकाल डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ फेयर डिलीवरी. रिव्यू लॉस्ट होता हुआ धनेश फाइटर्स का. धनेश फाइटर्स को चाहिए कुछ आकर्षक शॉट्स, कुछ बाउंड्रीज. 1-2 बाउंड्रीज आती है तो फिर से मोमेंटम चेंज हो सकता है. ऐसे भी चकली गेंद, कदमों का इस्तेमाल, ड्राइव किया ऑन द राइज, गेंद जा रही है डीप कवर में, फील्डर है पीछे और केवल 1 रन लेने का अवसर वहां पर क्रिश के पास. कोशिश कर रहे बल्लेबाज, लेकिन अभी तक सफलता मिली नहीं है. अभी तक कोई भी चौका या छक्का देखने को नहीं मिला है, कोई भी बाउंड्री नहीं है फाइनल मैच में. कारण गोलंदाजी अजय चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. तिखट मारा सध्या आपण पाहतोय. विशाल पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवून गिरीश पाटील सुद्धा मात्र चांगला स्पेल हाताळला. त्याच्या विरुद्ध सुद्धा मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीये. व पुन्हा गॅप शोधला दुर्गेशनं. पुन्हा रेस सुरू आहे. चेंडूचा अगदी पॉईंटला गॅप खूप मोठा आहे आणि आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकाल तिथे सुद्धा मात्र पावलांचा वापर केलाय आणि आता मात्र पुन्हा या ठिकाणी चेक करावं लागेल की बाउंड्रीज आहे कि बाउंड्रीज मात्र त्या की सेव केलेली आहे. बहुत ही उम्दा स्ट्रोक था ये. थोड़ा सा वेट करते हुए बैकफुट पर जाकर पॉइंट फील्डर के सामने से निकाला था और पहले तो लग रहा था कि फील्डर पहुंचेंगे ही नहीं, लेकिन देखिए अचानक से पिक्चर में आपको नजर आएंगे खिलाड़ी और पैर से रोकने की कोशिश हुई है, लेकिन जब गेंद पैर पर लगी है, क्या उनका जो पैर है वो बाउंड्री के संपर्क में है या नहीं, ये चेक किया जा रहा है थर्ड अंपायर द्वारा. परंतु फटका अतिशय सुंदर सजवला. त्या ठिकाणी दुर्गेश भोईरेचं कौतुक करावं लागेल आणि दुर्गेशला आता मात्र पुन्हा या ठिकाणी एक चांगली इनिंग खेळावी लागेल. जर फायनलमध्ये प्रतिस्पर्धी संघाला आव्हान तुम्हाला मात्र द्यायचं असेल तर मात्र इथून तुम्हाला एक चांगल्या टोटलकडे केंद्रित करावं लागेल. सध्या बाउंड्री चेक केली जात आहे. पाहू शकाल अगदी मोठ्या संख्येने मात्र मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. GPL सीझन 3 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रामपंचायत कमिटी कुकसेच्या मी आभार व्यक्त करतोय, कारण त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला चांगला मोलाचा योगदान आम्हाला लाभलेला आहे. और टीवी अंपायर का निर्णय आता हुआ बाउंड्री. 4 रन मिलेंगे. जूता जो था वो कहीं ना कहीं बाउंड्री को टच हो रहा था जब गेंद उनकी जूते पर टकराई थी. कोशिश अच्छी थी, लेकिन पहला चौका आखिरकार दुर्गेश के बल्ले से. चला 2 षटकांत खेळी ते संपन्न झालेलं आहे. अजूनही आपण या ठिकाणी एक शाही सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत. आपण पाहतो की प्रत्येक वर्षी ज्यांच्या माध्यमातून विकी चॅलेंजर्स या नावानं संघाची बांधणी केली जात असते, असे हे संघाचे संघ मालक, क्रिकेटचे खूप मोठे चाहते कुकसे गावातील उद्योजक ज्ञानेश्वरजी दुंदाराम पाटील उर्फ डीडी यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. मी माजी सरपंच निलेशजी देसले आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ज्ञानेश्वरजी पाटील यांना आपण सन्मानित करावं आणि स्पेशल मोमेंट तुम्ही पाहू शकाल जो आयोजक आमची कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून हा मोमेंट तयार केलेला आहे. एकदा टाळ्यांचा गजर असू द्या विकी चॅलेंजर्स संघाचे पुरस्कर्तेसाठी, संघ मालकासाठी निलेशजी देसले यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. और इसी बीच रनआउट के रूप में एक और विकेट का पतन होता हुआ. 2 रन का चक्कर था, दूसरा रन लेना चाहते थे लेकिन क्रीज पहुंच नहीं पाए और 15 पर लगता हुआ एक और झटका धनेश फाइटर्स को. चौथे विकेट का पतन. धन्यवाद ज्ञानेश्वरजी पाटील, आपण संघाची बांधणी केली. आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कुछ इस तरह से गिरा विकेट. फुल टॉस गेंद, लेकिन उसका ज़्यादा लाभ नहीं उठा पाए दुर्गेश. लॉन्ग ऑफ पर सीधे खेला था, वहाँ पर फंबल ज़रूर हुआ
उसी का फायदा उठाने की कोशिश हुई थी, लेकिन अच्छी रिकवरी फील्डर की, थ्रो बहुत अच्छा था और बॉलर ने बाद में बहुत ही फुर्ती दिखाई और स्टंप्स बिखेर दिए। 15 पर 4 नए बैट्समैन मानस धुमाल, हार्ड हिटर मानस, लेकिन स्ट्राइक दुर्गेश के पास। फुलर लेंथ, अच्छी गेंदबाजी, हवा में खेलने का मौका नहीं दिया इस दफा। एक ही रन से संतुष्ट करना पड़ेगा वहां पर दुर्गेश को। दुर्गेश डटे हुए है, लेकिन दूसरे छोर से लगातार विकेटें गिरी है। समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक मनोजजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित नाहीत, परंतु त्यांचे चिरंजीव उत्कर्ष मनोज पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। उत्कर्ष मनोज पाटील कुकसे बुरुली गावचे युवा उद्योजक आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। आज या जोडीवरती धनेश फायटर संघाची पूर्णपणे नजर असेल। एका बाजूला दुर्गेश भोईर, दुसरीकडे आज मानस धुमालला खरोखरच त्याची प्रचिती द्यावी लागेल, कारण फक्त कागदावरती नाव मोठं असून चालणार नाहीये। आता तुम्हाला थेट मैदानामध्ये तशा प्रकारचं खेळ आता तुम्हाला साकारावं लागेल। हो, यॉर्कर फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट आणि चेंडू सरळ थेट चाललाय। प्रतीक्षा एंटरप्राइजेस स्टँड मध्ये 4 धावांसाठी चौकार। पहले ऐसे लगा शायद कि स्टंप्स के बीच में से तो नहीं गई है गेंद, लेकिन नई लेग स्टंप के थोड़ी सी बाहर थी। चारों खाने चित कर दिया था बल्लेबाज को, लेकिन किस्मत अच्छी की स्टंप्स की तरफ नहीं थी, अथवा काम तमाम हो सकता था। खैर 4 रन्स मिले हैं, सख्त जरूरत इस तरह के रन्स की भी है। धनेश को ये लंबा ऊंचा स्ट्रोक, गगनभेदी स्ट्रोक, 6 रन। कौन बोलता है धमाल धमाल नहीं कर सकते? ये ले लो, सिक्सर। जरूर जरूर, काय जबरदस्त फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। धुमालनं मात्र त्या ठिकाणी आपल्या शरीराची प्रचिती दिली, आणि फक्त प्रचिती नाही तर धनेश फायटर संघाचं आव्हान आता मात्र त्यांनी जिवंत केलेलं आहे। 26 धावा, 10 फलकावरती पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु बॅटमध्ये परफेक्टली संपर्क नाही। हो, दुरीचा प्रयत्न, विकेट धोक्यात धुमालची, आणि हो रनआउटच्या स्वरूपात तो बाद झालाय। आणि आता मात्र पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन। डीजे, आणि आपण पाहू शकाल या ठिकाणी संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे। 27 धावा फलकावरती लागलेल्या आहेत। अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी, परंतु प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी। आपण जर सीमेरेषेच्या पलीकडे एखादा झेल पकडला तर रुपेश शेठ दुंदाराम पाटील यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाणार आहे। सुबह के सत्र में 200 रुपयों का इनाम था, 500 रुपयों का इनाम है दर्शकों के लिए। 27 पर 5, 3 ओवर्स के समाप्ति पर धनेश फाइटर्स टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए, 6 गेंदें अभी भी बची हुए हैं। और योगी यहाँ पर दुर्गेश जब तक क्रीज पर है, मुझे लगता है कि कुछ और बड़े स्ट्रोक्स उनसे अपेक्षित होंगे। 2 बड़े हिट्स भी आते हैं आखिरी ओवर में, तो 40 या फिर उसके ऊपर का भी टारगेट दिया जा सकता है। तत्पूर्वी एक सन्मानाकडे आपण वाटचाल करू, जे आपण सामनावीर पुरस्कारासाठी जे ट्रॉफीज आपण पाहतोय, कैलासवासी काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जगदीश पाटील हे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करू। मी निलेशजी देसले आपणास विनंती करतोय की आपण पुढे या। आपल्या शुभ हस्ते आपण जगदीश काशीनाथ पाटील यांना आपण इथे सन्मानित करायचं आहे। चांगला योगदान या स्पर्धेसाठी, आकर्षक ट्रॉफीज प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आपण त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेले आहेत। भूषण के हाथ में गेंद, ओवर पिच गेंद ड्राइव किया है बी में, लेकिन लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है। सिंगल से ज्यादा मिलना मुश्किल, मौका, यहां पर एक और विकेट धराशायी होगा। जी हां, रन आउट। गलतियां हो रही है बल्लेबाजों द्वारा। पिछले ओवर की अंतिम गेंद पर मानस रन आउट हुए, वहां पर भी मुझे लगता है उतनी ज्यादा आवश्यकता नहीं थी, क्योंकि जोखिम ही ज्यादा था। और इस दफा भी दूसरा रन बिल्कुल भी उपलब्ध नहीं था, कोशिश की गई और राहुल रन आउट। कुठेतरी चुकीची रणनीती मात्र या ठिकाणी आपल्याला धनेश फायटर संघाच्या वतीने पाहायला मिळत आहे अजय, कारण 27 धावा फलकावरती लागल्या गेल्या होत्या, आणि इथून जर एका ओव्हरमध्ये किमान 10 किंवा 13 धावा जरी जोडल्या असतात तर एक 40चा आकडा कधीच पाहायला मिळू शकला असता, परंतु कुठेतरी चूक होत आहेत। दरम्यान या ठिकाणी कुकसे बुरुली गावचे उद्योजक उत्कर्ष मनोज पाटील
आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हालांकि योगी ऐसा नहीं कि यहाँ से 40 रन नहीं बन सकते, यहाँ से भी बन सकते हैं, लेकिन जितने ज्यादा विकेट्स गिरते जाएंगे मुझे लगता है उतना ही रन गति पर उसका असर होगा. मेहमान मंच पर मैच का लुत्फ उठाते हुए ये फाइनल मैच खेला जा रहा है कुक्सी ग्राम पंचायत प्रीमियर लीग 2025 का. इस बार नए बैट्समैन रोहित ने गेंद को जाने दिया है, लाइन को जज नहीं कर पाए हैं. इट्स अ डॉट बॉल. हो रोहित भुईर आलाय नवीन फलंदाज. सिक्सर हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक जर लगावली तर त्यांचे प्रिय मित्र करण शेलार यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही पहिल्या इनिंगमध्ये शिल्लक आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 28 आणि परेश भोरीकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. भूषण लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ओ इस बार स्लॉक स्वीप. ओ लाजवाब एफर्ट वहां पर फील्डर द्वारा एक हाथ से कैच लपकने की कोशिश, लेकिन कैच तो नहीं कर पाए, लेकिन बाउंड्री होने नहीं दी है. सिर्फ 1 रन. आय थिंक तनय पाटील होता स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. प्रयत्न खूपच छान राहिले आपल्या संघासाठी. किमान 3 धावा त्या ठिकाणी त्याने वाचवल्या. जबरदस्त या ठिकाणी परी 11 संघाचा खेळ आपण पाहतो. डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे आणि आपण जर पाहिलं तर 3ही पर्वामध्ये या संघानं अंतिम फेरी गाठली. हा रेकॉर्ड्स आहे परी 11 संघाच्या नावावरती. भूषण पाटील पुन्हा एकदा हो सरळपणे लॉप केला. चेंडू गॅपमध्ये चालल्या साइड स्क्रीनच्या समोर. पुन्हा चांगला क्षेत्ररक्षण विशाल पाटील कडून. हो मनोहरजी भुईरेंना आता मात्र विचारावं लागेल की याच्या पाठीमागची एनर्जी ड्रिंक कोणती आहे. काय फिटनेस आहे अजय. कमाल के क्षेत्ररक्षक. सुबह से उन्होंने काफी इंप्रेस किया पूरे टूर्नामेंट में अपने फील्डिंग का जलवा बिखेरते हुए. विशाल पाटिल बहुत बेहतरीन कैचेस भी लपके उन्होंने और इस बार बाउंड्री बचाने में कामयाब. लेकिन फिर भी मुझे लगता है कि 2 रन शायद बन सकते थे, कोशिश हुई नहीं. 1 ही रन पर संतुष्ट हुए बल्लेबाज. रन संख्या 30, 6 विकेटों के नुकसान पर मात्र 2 गेंदें शेष है. भूषण लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार गेंद को आने दिया है, टैप कर दिया है, ज्यादा जोर से नहीं खेला है और सिर्फ 1 ही रन लेने का अवसर वहां पर. सिंगल डबल से कोई परेशानी नहीं है गेंदबाज भूषण पाटिल को. और परी 11 के जो टीम ओनर है मनोहर भोईर साहब काफी खुश रहेंगे फिलहाल ये खेल देखने के बाद, और उनके फैंस भी. हो निश्चितपणे. आणि पहिल्यांदाच त्यांची सुकन्या आय थिंक परी ही सुद्धा आपल्या मंचकावरती उपस्थित झालेली आहे. शेवटचा बॉल पहिल्या डाबातील फेस करेल दुर्गेश. ओहो फुलर लेंथ अगदी टॉपिश लागलाय. बॅटच्या टोला चेंडू स्पर्श होतोय. करण शेलार वेगाने गेला. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउट. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती मिळाली 1 धाव. फलंदाज बाद झाला दुर्गेश. म्हणजे एकूण फलकावरती धावा लागल्या गेल्या 32 आणि विजयासाठी चॅम्पियन चषक पटकावण्यासाठी परी 11 संघाला 33 धावांचं लक्ष. चला आपण जाऊया आता व्यासपीठाकडे, कारण भरपूर मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. प्रत्येक मान्यवरांना आपण या ठिकाणी मान सन्मान देणार आहोत, ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी जी आपण स्पोर्ट्स सायकल पाहतोय जी लाभलेली आहे. कुक्षे बुरुली गावचे प्रसिद्ध उद्योजक गोरखनाथजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा हा सन्मान आपण इथे संपन्न करूया. रुपेशजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण संपन्न करायचा आहे. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा असतात तेव्हा गोरखनाथजी पाटील यांचं मोलाचं योगदान त्या आयोजकांसाठी मिळत असतो. तदनंतर जो आपण थेट प्रक्षेपण पाहतोय त्यासाठी आपल्याला चांगलं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. त्यासाठी आपण पाहिलं कुक्षे बुरुली गावातील उद्योजक मगनजी कालेकर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. चला मगनजी कालेकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. त्यांच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपणासाठी खूप मोठं योगदान आहे. पुढील सन्मान सुनीलजी पाटील कुक्षे बुरुली गावचे उद्योजक आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा थेट प्रेक्षेपणासाठी खूप मोठं मोलाचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. जे आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय मित्रांनो त्यासाठी आम्हाला खूप मोठं योगदान मगनजी कालेकर आणि सुनीलजी पाटील यांचा हा आपण सन्मान इथे संपन्न करतोय. तर कुक्षेगावचे समाजसेवक विलास शिलार आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. निलेजी दिसली आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करा. चला फिल्डिंग लावून घ्या फायटर्स. चला जोडी सुद्धा पाठवायची आहे सलामीची प्लीज. परी 11 आपल्यालाच बॅटिंग करायची आहे. तदनंतर तनिषा वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर रवींद्र शेठ धर्मा पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया.
निलेशजी देसले आपणच आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करा. फिल्डिंग लावून घ्यायची आहे धनेश फायटर प्लीज. पुढील सन्मान कुक्षेगावचे युवा उद्योजक शेखर मोतीराम पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. निलेशजी देसले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान असेल. ज्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल लाभलेले आहे कुक्षे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुभाजी माघे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत. निलेशजी देसले आपण पुढे यावं. सुभाजी माघे यांना आपण सन्मानित करावं. आय थिंक मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV यस चांगलं योगदान आहे. त्यांचा आपण आज सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. पुढील सन्मान जांभूळपाडा गावातील युवा उद्योजक DY फाउंडेशनचे सदस्य हर्षदजी पारदे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. रुपेशजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न करा. आणि तदनंतर कुक्षेगावचे माजी क्रिकेटपटू रमेश आत्माराम पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. रमेशजी पाटील या आपण. एक काल त्याने सुद्धा गाजवलाय कुक्षे गावासाठी. लकडी तोड गेंदबाज ते. दरम्यान खेळाला मैदानामध्ये सुरुवात. पहिल्याच बॉलवर स्लॉग हिट. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन. 1 धाव मिळेल. 33 धावांचं टार्गेट आहे परी 11 संघासमोर चॅम्पियन बनण्यासाठी. डिफेंडिंग चॅम्पियन्स ते आहेतच आणि पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी ते सज्ज झालेले दिसत आहेत. परंतु धनेश फायटर्स संघाला कमी लेखून चालणार नाहीये. चांगली गोलंदाजी या टीमकडे देखील आहे. पुढील सन्मान जांभूळपाडा गावातील युवा उद्योजक साहिल पारदे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण सन्मानित करूया. आणि तदनंतर आपण या ठिकाणी फायनलकडे फोकस करणार आहोत. OTE कॉम्बॉक्स. वॉटर डिलिव्हरी चांगला यॉर्कर होता. ऑफस्टिकच्या बाहेर बॅट खाली आणि अगोदरच बॉलने विकेटकीपरचा वेध घेतला होता. अफलातून बॉल दुर्गेशकडून. आणि हे खास वैशिष्ट्य त्याचं जरूर राहिलेलं आहे. अधूनमधून यॉर्कर चेंडूंचा वापर तो करत आलेला आहे. टार्गेट जास्त मोठं नाहीये परंतु सामना सर्वात मोठा आहे या स्पर्धेचा. एक सन्मान आहे कुक्षेगावचे युवा उद्योजक आणि नेहमी शैक्षणिक कार्यक्रमासाठी ते मोलाचं योगदान देत असतात. अजय पांडुरंग पाटील आपल्यास विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. रुपेशजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हनुमान पारदी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज दुर्गेश. यावेळेला हाफ व्हॉलीमध्ये घेत असताना चांगला ड्राईव्ह. एक देखणा फटका परंतु तिकडे प्रोटेक्शन आहे. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे तशीच इथे गोलंदाजी करायची असा वज्र निर्धार करून आलेला आहे गोलंदाज दुर्गेश. आणि ही चांगली रणनीती आहे. एका धावेच्या मदतीनं हनुमाननं खातं उघडलंय स्वतःचं. संघाची धावसंख्या बिनबाद 2. करण पाटील आणि हनुमान पारदी ही जोडी सध्या आपण पाहतोय खेळपट्टीवरती. आणि दुर्गेश भोईरच्या हातामध्ये चेंडू. सध्या तरी संत आणि साबत सुरुवात परी 11ची आपल्याला पाहायला मिळाली. हो रिवर्सचा फटका भात्यातून बाहेर काढला परंतु त्या फटक्यामध्ये असं पडलं. अजय असं नाही की 33 धावा धाफलक्यावरती आहेत म्हणजे आपण कमी लेखू शकतोय. जर अशाच प्रमाणे गोलंदाजी झाली तर मात्र या थंडगार वातावरणामध्ये सुद्धा फलंदाजांना घाम फुटू शकतोय. हा क्रिकेट आहे मित्रांनो. कारण अशा प्रकारचे लो स्कोरचे सामने आम्ही कव्हर केलेले आहेत. आम्हाला ठाऊक आहे की कधी सामना गेअर चेंज होईल याची मात्र आपण प्रचिती देऊ शकणार नाहीये. आणि विशेषतः सायंकाळच्या सत्रामध्ये या मैदानावर देखील इतिहासामध्ये आपण गेलो तर बघायला तर असे सामने रंगतदार झालेत. LBW फुलर लेनचा बॉल अगदी एष्ट्यांच्या मधोमध कात्रीत पकडलाय फलंदाजाला. पहिला धक्का दिलाय दुर्गेश भोईरनं. क्या बात आहे. जबरदस्त या ठिकाणी विकेटचं पतन झालेलं आहे. करण पाटीलला मात्र माघारी पाठवलं दुर्गेश भोईरनं. परंतु या ठिकाणी मी नम्रतेची विनंती करतोय. जांभूळपाडा गावातील उद्योजक पार्थ एंटरप्राइजेस संघटने पुरस्कर्ते गुरुशेठ फिरांगणे आपल्याला विनंती करतो की आपण आदरपूर्वक आमच्या मंचकावरती यावं. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. आणि त्यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांच्या माहितीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकासाठी आपण कॅश प्राइज सुद्धा देणार आहोत. परंतु या ठिकाणी योग्य वेळी अजय विकेट्स प्राप्त केल्या दुर्गेशनं. आणि काय षटक सुरू आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं 5 बॉल्समध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. आणि महत्त्वाची पहिली विकेट आपल्या टीमला मिळवून दिलेली आहे. ब्रेक थ्रू अर्ली ब्रेक थ्रू ज्याची आवश्यकता असते लो स्कोर डिफेंड करत असताना. 2 धावांवर 1 गडी बाद अशी स्थिती परे 11 संघाची. न्यू बॅटर
तिसऱ्या क्रमांकावरती आला गिरीश पाटील, मागील सामन्यातील हिरो, गेम चेंजर खेळाडू ठरलाय या सीझन 3 मध्ये. आणि या जरूर बंटी स्पोर्ट कुकसे बोरली संघासाठी हा सीझन चांगला जाऊ शकेल. हो, फुल टॉस फक्त चीप केला गॅप मध्ये, जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक्स, धुमाळ चेंडूचा पाठलाग करतोय आणि जो परत चेंडू फेकेल तो परत 2 धावा पूर्ण केल्या. खूप चांगला स्ट्रोक होता, फक्त जेंटल पुश होता, मात्र गॅप शोधला आणि 2 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय गिरीशनं. कल्पकता आहे त्याच्या बॅटिंगमध्ये. पहिलं षटक झालंय समाप्त, सक्सेसफुल षटक, धावसंख्या 1/4. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 29 धावांची आवश्यकता. 33 धावांचं टार्गेट देखील आता मोठं वाटायला लागलेलं आहे. फायनल मॅच आपण एन्जॉय करतोय कुकसे ग्रामपंचायत प्रीमियर लीग सीझन 3. दरम्यान उत्कर्ष मनोज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतोय की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक आहेत, त्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 4 म्हणजे विजयासाठी 18 चेंडू आणि 29 धाबींची आवश्यकता. अजय, मॅचला मजा येणार आहे. जवळपास आता 10ची सरासरी गाठावी लागणार आहे आणि त्यामुळेच थोडंसं प्रेशर फलंदाजांवर देखील असणार आहे. अनुभवी खेळाडू मैदानामध्ये हनुमान पारदी, त्याला साथ मिळते युवा अष्टपैलू खेळाडू गिरीश पाटीलची. आणि आता गोलंदाजी साठी सज्ज होतोय प्रतीकचं षटक देखील महत्वाचं असेल. प्रत्येक षटक महत्वाचं आहे, प्रत्येक बॉल महत्वाचा आणि प्रत्येक धाव ही लाख मोलाची ठरणार आहे. चला, जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, विनंती असेल धनेश फायटर्स टीमला. चला ठाकरे, जास्त वेळ घेऊ नका, अंधार होण्याची दाट शक्यता आहे. 18 चेंडू शिल्लक, 18 मध्ये 29 धावा इथे मात्र होणार का? परी 11 की धनेश फायटर, पांडुरंग पाटील की मनोहर भोईर, परंतु GPLचा विजय झालाय हे मात्र खरं आहे. ओव्हर द विकेट, हो लाईन चेक करावी लागेल. आय थिंक उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून चेंडूच्या हातांनी पाला मिळाली. वाईटनं सुरुवात करतोय. यॉर्करचा प्रयत्न होता, उजव्या एष्टीच्या बाहेरचा यॉर्कर, परंतु दिशाहीन चेंडू. अवांतर धाव येथे खर्च करण्यात आलेली आहे. अवांतर धाव संख्येवर देखील रोख लावावीच लागणार आहे, कारण अजूनही तुमच्याकडे तेवढी जास्त मोठी धावसंख्या नाही आहे. ऑफकोर्स आपण बघितलंय पहिलं षटक खूप चांगलं गेलंय, पण तशीच गोलंदाजी इतर गोलंदाजांना देखील करावी लागणार आहे, जशी दुर्गेशनं केली. हो, निश्चितपणे, कारण त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून तुम्हाला कार्य करावं लागेल आणि ते कार्य आज प्रतीक ठाकरे करणार का? हो चांगलं, हो हो, बॉलर फास्ट ड्राईव्ह, हाफ चान्स, हो रनआउटची संधी होती, परंतु गिरीश पाटीलने नाकारलं. हनुमान पारदेला रिटर्न पाठवलं, परंतु काय प्रयत्न जे राहिले. की बाजी लगावत असताना गोलंदाज ठाकरे. हाफ आणि टफ चान्स होता, खोलव्या टप्प्याचा बॉल, त्याला उंच बॅकलिप घेत असताना ड्राईव्ह केलं होतं आणि हा रिटर्न कॅच फार कठीण होता. इकडे जायबंदी देखील होऊ शकला असता. गोलंदाज प्रयत्न केला गेला, परंतु फार कठीण झेल, हातातून बॉल निसटलाय. 5 धावा फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 28 पाहिजेत. व्यासपीठ तुम्ही पाहू शकाल. हो, निश्चितपणे विद्यमान सरपंच, प्रथम नागरिक सौभाग्यवती योग्यताई उत्तम पारदे यांना तुम्ही पाहिलं, चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. फुल टॉस, लॉंगनवरती चेंडू चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण, एकदा मात्र कंप्लीट, जबरदस्त. आतापर्यंत एकही मोठा फटका मात्र इथे आलेला नाहीये. म्हणजे असं वाटतं की जो वातावरण सध्या आता अजय निर्माण झालेलं आहे, अशा वातावरणामध्ये हे मोठे फटके खेळणं सुद्धा एवढं इझिली नाहीये. म्हणजे आता इथून अग्नी परीक्षा असणार आहे, ती म्हणजे परी 11 संघाच्या फलंदाजांची. आणि जसा जसा सूर्यप्रकाश कमी होत जातो, आपण बघत आलेलो आहोत या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये बिग हिट करणं फार कठीण असतं. बॉल तेवढा ट्रॅव्हल करत नसतो जेवढा दुपारच्या सत्रामध्ये करत असतो. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला दुरून खेळलाय, मात्र छान टायमिंग साधलाय आणि पूर्णपणे मोठा गॅप तिकडे दिसतोय, मात्र बॉल जास्त वेगाने ट्रॅव्हल करत नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतायत दुरून. 2 धावा घेण्याची संधी आणि तिसरी धाव देखील येथे बघता बघता कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. अतिशय चांगला फटका गिरीश कडून. 3 धावांनीशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 9 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगला खेळ सध्या सुरू आहे. अंतिम सामना ग्रामपंचायत प्रीमियर लीग कुकसे 2025चा हा पर्व सध्या आपण पाहतोय. सुरुवात सीझनला सुरुवात झाली आणि प्रत्येक खेळाडू, प्रत्येक ग्रामस्थ या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर आपण आज अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. प्रेक्षकांची अतूट गर्दी सध्या आपण पाहतोय. मैदानाच्या चौफेर बाजूला आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. प्रत्येक पुन्हा एकदा हनुमानसाठी ओव्हर द विकेट मारा करतोय, पावलाचा वापर केला, हो काय भन्नाट वेग प्राप्त करतोय. अशा प्रकारची गोलंदाजी अजय आपण आजच्या दिवसामध्ये गिरीश पाटीलकडून सुद्धा पाहिली होती आणि आज प्रत्येक ठाकरे सुद्धा मात्र धनेश फायटर संघासाठी तेच कार्य करतोय. धावसंख्या स्थिर आहे.
चांगला वेग होता आणि बॉल थोडासा डीप होत होता जेव्हा बॅट पर्यंत पोहोचला. पावलांचा वापर करून खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क बनवता आलेला नाहीये हनुमान पारधीला. फलंदाजी करणं थोडंसं कठीण जरूर वाटतंय, पण यस, दोन्ही संघांकडे अजूनही चांगली संधी आहे. दोलायमान अवस्थेत असलेली मॅच, फायनल मॅच. स्विंग ऑन दी ऑन साइड, फिल्डर आहे, बॉल खाली आणि इट्स गॉन. व्हेरी वेल टेकन इन द डीप. वॉट कॅच. आणि अजूनही मला सांगावं असं वाटते की अजय, जो परिलेबन संघ आहे त्या संघाचे जे पुरस्कर्ते मनोहरजी भुईर आहेत, त्यांचे ठाकरे हे भांजे आहेत. म्हणजे मामाच्या विरोधात आज चांगला परफॉर्मन्स झालाय हे सुद्धा मला म्हणावं असं वाटतंय. पण तो जबरदस्त झेल स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. डीजे कमॉन. आहोत. आय थिंक एक चेंडू शिल्लक आहे. जरूर आपण या ठिकाणी ही ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर जे सन्मान जे आहेत ते आपण इथे संपन्न करू. परंतु या ठिकाणी धनेश फायटर संघानं अजूनही मात्र अस्तित्व टिकून ठेवलंय या मॅचमध्ये, कारण 13 चेंडू शिल्लक आणि 13 चेंडूमध्ये आता विजयासाठी परी 11 संघाला 24 धाबांची आवश्यकता. फाईट नावातच आहे धनेश 11च्या. धनेश फायटर्स फाईट बॅक करतायत छोट्या टोटलवर. हनुमान त्यानं थोडंसं प्रेशर फील केलं आणि त्यातच त्याची विकेट गेली. नवीन बॅटर विशाल, चांगला स्ट्रोक समोर, तिकडे देखील फिल्डर दिसत आहेत, मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये ग्रेट शॉट, बॉल सीमा पार, षटकार. जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन. लॉंग ऑफ आय थिंक थोडंसं वाईट क्षेत्रामध्ये उभा होता आणि ती दिशा मात्र या ठिकाणी विशालने निवडली. म्हणजे आपण जे पाहतो की जी मेहनत आतापर्यंत प्रतीकने केली त्या मेहनतीवरती या शेवटच्या चेंडूने मात्र पूर्णपणे पाणी फेडण्याचं कार्य केलं. 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 15, येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 18 धाबींची आवश्यकता. चला आपण इथे मात्र एक सन्मान करतोय. श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाचे संघमालक आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. उत्कर्ष मनोज पाटील जे युवा उद्योजक आहेत कुसे बोरली गावातील, आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. दरम्यान हरिभक्त परायण आमचे मित्र केदारजी भुईर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. माऊली ग्रुपचे ते सदस्य आहेत आणि सध्या आपण पाहू शकाल उत्कर्ष मगन मनोज पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. दरम्यान गुरुशेठ फिरांगणे पार्थ एंटरप्राइजेस संघाचे संघमालक आज पाहू शकाल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. समेत शिवसेनेचे शाखा प्रमुख जांभूलपाडा रुपेशजी पारधी, लेजेंडरी आमची सुरेशजी पारधी, युवा सेनेचे शाखा प्रमुख पप्पूजी रणवी आणि हॉट क्रिकेटर सचिन म्हात्रे, सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. 12 चेंडू अजय, 18 धाब्यांची गरज. 12 मध्ये 15 झालेले आहेत, अजून 18 बनवायचे आहेत. आणि यावरून देखील कळतं की इक्वेशन एवढं देखील सोपं नाहीये. परंतु मागच्या बॉलवर आलेला षटकार त्याने प्रेशर थोडंसं जरूर कमी झालेलं आहे आणि त्यामुळेच आता थोडंसं प्रेशर गोलंदाजी करणाऱ्या टीमवर असणार आहे. नवीन षटकाला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी अक्षय वाघे आलाय, परंतु तो आता मात्र या ठिकाणी एखादी विकेट्स आपल्या संघाला प्राप्त करून देणार का? इथे जर एक विकेट्स, मग गिरीश पाटील असेल अजय किंवा विशाल पाटील असेल, एक पाटील जर इथे तुम्ही बाद केला तर मात्र तुम्हाला अजून संधी इथे निर्माण होऊ शकेल. जोडी फोडावी लागेल. फुल टॉस होता परंतु वेगात बीट झालाय. थोडासा दूर गेला चेंडूपासून फलंदाज. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बीट होतोय. महत्वाचा डॉट बॉल. डॉट चेंडू सुद्धा प्रेशर वाढू शकतात. असं नाही की विकेट्स प्राप्त करूनच मात्र या मॅचमध्ये कमबॅक करू शकतात. जर तुम्ही वारंवार आय थिंक जास्तीत जास्त डॉट चेंडू ते हाताळले तरी सुद्धा फलंदाजावरती प्रेशर येऊ शकतो आणि त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये एखादा तुम्ही पाहू शकाल की फलंदाज चुकीचा फटका खेळू शकतोय आणि तिथे तुम्ही ती विकेट घेऊ शकता. 11 मध्ये आता 18ची गरज. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला ऑन साईडला तडकवण्याचा प्रयत्न. आतली कडा लागली, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर तिकडे उपस्थित. फक्त एक धाव मिळेल. मला वाटतं सिंगल जरी येत राहिल्या तरी देखील फलंदाजांवर प्रेशर वाढत जाणार आहे, कारण चेंडू आणि धावांमध्ये 7चा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर 1 ते 2 बाउंड्रीज त्यांना हव्या आहेत. त्या जर आल्या नाहीत तर टार्गेटपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण दिसतंय. हो, निश्चितपणे. सध्या मनोहरजी भुईर आता मैदानाच्या अवतीभोवती चक्रा मारतायत आणि पांडुरंगजी भुईर आपल्या टीव्ही स्क्रीनमध्ये समोर आता मात्र त्या ठिकाणी बघणं आहे. जिंकेल कोण? परी 11 की धनेश फायटर. 10 चेंडू शिल्लक. 10 मध्ये आता इथून 17ची गरज आहे. अक्षय वाघे पुन्हा चाललाय. ओ कुठे चेंडू फुल अँड सक्सेसफुल. मनोहर भुईर के क्या कहने, आ गया का
होता आणि आता शॉर्ट बॉलला त्याने योग्य उत्तर दिलंय. पुल करत असताना एक अप्रतिम असा षटकार. फॅब्युलस बॅटिंग बाय विशाल. की या स्पर्धेत याची पहिली सिक्सर हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. एक विकेट हॅट्रिक पाहिली आपण, एक चौकार हॅट्रिक सुद्धा पाहिली. षटकार हॅट्रिक आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाने कंप्लीट केली नाहीये की तो विशाल पाटील असू शकेल. परंतु या षटकाराने आता मात्र या सामन्याची अजय पूर्णपणे हवा काढली असं म्हणायला हरकत आहे. परंतु अजून सामना संपला नाहीये. 9 शिल्लक आहेत आणि 9 मध्ये धनेश फायटर संघाला 11 धाबांचं संरक्षण मात्र इथून करायचं आहे. षटकारांची हॅट्रिक होऊ शकते पण बघायचं आहे फलंदाज त्यासाठी प्रयत्न करेल की नाही. कमबॅक मात्र गोलंदाजाला करायचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता मात्र यावेळेला अगदी कानफटीतच बॉल लागलेला आहे असं वाटतंय. नास्टी डिलिव्हरी. चांगलं कमबॅक येते गोलंदाजाकडून पाहायला मिळतंय. फलंदाज थोडासा इंजर्ड झालेला दिसतोय विशाल. हो निश्चितपणे पाहू शकाल आपण त्याच्या चेहऱ्यावरती चेंडू जाऊन मात्र पूर्णपणे धडकलाय. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण जाऊया पुन्हा व्यासपीठाकडे. आज आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी ज्यांनी तनमन धनाने प्रथम क्रमांकासाठी कॅश प्राईज आम्हाला पुरस्कृत केले. त्याचप्रमाणे पार्थ इंटरप्राइजेस संघासारखा एक संघ जी त्यांनी बांधणी केली असे युवा उद्योजक जांभूलपाडा गावातील गुरुशेठ फिरांगणे एक उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहे आणि त्यांचा सन्मान आपण संपन्न करतो. मी निलेशजी देसले यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. आपल्या शुभ असते पण या ठिकाणी हा सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. स्पेशल मोमेंटो आहे आमच्या आयोजक कमिटीच्या कडून मात्र हा मोमेंटो बनवण्यात आलेला आहे. आणि पाहू शकाल ही उबदार प्रेमाची मायेची शाल पुष्पगुच्छ फुलांसारखं तुम्ही नेहमीच हसत राहावं आणि हा शिवशाही सन्मान. पुढल्या वर्षी अजून जोमाने तयारी करायची आपल्याला. या वर्षी एक पाऊल आपण पाठीमागे राहिलो हरकत नाही परंतु स्वप्न जो तुमचा अपूर्ण आहे तो स्वप्न आपण पुढल्या वर्षी नक्कीच पूर्ण करू त्यात काही शंका नाहीये. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. थोडासा इथे हेड शॉटच होता तो खरं तर डोक्यावर बॉल आदळला परंतु पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे फलंदाज विशाल. लढवय या खेळाडू आहे. 2 षटकार त्याने ठोकलेत. अक्षय गोलंदाजी करतोय. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धावांची आवश्यकता आहे परी 11ला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्यासाठी. नेक्स्ट बॉल. अजूनही सामना समान संधी. ओ पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. टाटा बाय बाय करत 6 धावांसाठी षटकार. थैंक यू डीजे. एक खेल नहीं बच्चों का इसमें तेल निकलता है रोहित. अच्छो का. चुकीचं जजमेंट. थोडासा पुढे उभा होता फिल्डर मात्र तरी देखील संधी होती मात्र बॉलच हातात आलेला नाहीये आणि हा फ्लॅट षटकार. जम्पचं टायमिंग देखील थोडंसं चुकलंय फिल्डरचं. संधी निर्माण केली होती अक्षय वाघेनं परंतु तो देखील अतिशय निराश आणि हा आलाय 3रा षटकार या फायनल मॅच मध्ये. विशालच्या बॅटमधून संघाची धावसंख्या गरुड झेप घेते. जाऊन पोहोचले 28 वर. आता फक्त 5 धावा दूर आहे परी 11 विजयापासून. चला आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण या ठिकाणी एक सन्मान इथे संपतोय. आपल्या ग्रामपंचायत मधून पाहू शकाल ज्यांनी महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये जाऊन आपल्या गावाचं आपल्या ग्रामपंचायतीचे नाव लौकिक केले असे आपले खेळाडू मिस्टर सुर्दी आपल्या उपस्थित झालेले आहेत आणि हा सन्मान करण्याची विनंती मी रुपेश पाटील आपणास करतोय. सूर्यजी पारदी यांना आपण या ठिकाणी करतोय. क्रिकेटर आणि त्यांचा हा सन्मान EPLच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न करतोय. शेवटचे 7 बॉल्स मध्ये बनवायचे 5 धावा. आखो टप्प्याचा बॉल फुल केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार आणि याच बरोबर परी 11 पुन्हा एकदा चॅम्पियन. क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसऱ्या पर्वामध्ये चॅम्पियन ट्रॉफी उचलली परी 11 संघानं. इतिहास घडवलाय. इतिहास जे लोक रस्तात जे स्वप्न पाहतात आणि तो आज स्वप्न पाहिला मनोहरजी भुईर यांनी आणि तो स्वप्न साकार केलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वावर देखील आपलं नाव कोरलंय टीम परी 11ने. फायनल मॅच मध्ये धनेश फायटर्स टीमला पराभूत केलंय. Okay.